नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आता उन्हाळ्यामध्ये बघा कुणाच्या सुद्धा झाडाला सीताफळ नाही, पण आपल्या झाडाला सीताफळ लागलेलं आहे. म्हणलं झाडाचं सीताफळ तोडावं ताजं ताजं आणि मस्तपैकी सीताफळाची रबडी बनवावी. तर बघा छान असं सीताफळ लागलेलं आहे आणि सीताफळ पिकलेलं पण आहे. नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज मी बनवते सीताफळची रबडी. तर झाडाला छान मस्तपैकी सीताफळ पिकलेलं, मग ती मी काढून घेतले. उन्हाळ्या दिवसात सीताफळ लागले झाडाला, म्हणलं आता उन्हाळ्यात थंडगार मस्त आपण रबडी बनवूया. तर ह्याचा मी अगोदर चाळणीमध्ये काढून घेते सीताफळ, म्हणजे गर काढून घेता येतो आपल्याला. तर मी सीताफळच्या सगळ्या बिया काढून घेतल्या. मला ह्याचा गर काढून घ्यायचा आहे. तोपर्यंत 1 वाटी दूध मी उकळायला ठेवलेलं आहे. तर दूध छान असं उकळते. मी यात थोडीशी साखर टाकून घेते. इथे विलायच्या 2 बारीक करून घेतलेल्या, थोडीशी साखर टाकून. तोपर्यंत आणखी थोडस दूध आटलं जात आहे. इथं थोडेसे काजू बदाम मी घेतलेले आहेत. ते पण काजू बदाम बारीक करून घ्यायचे. 5 मिनिटं मी पाण्यात भिजत ठेवलेले. तर यात थोडस दूध ओतते आणि बारीक पेस्ट करून घेते. तर ही काजू आणि बदाम मी बारीक करून घेतलेले आहे. ती पण आता दुधामध्ये टाकून घेते. तर ही काजू बदाम बारीक केलेले मी दुधामध्ये टाकून घेतलेलं आहे. इकडे सीताफळचं बी एकीकडे काढलेलं आहे आणि आतला गर एकीकडे काढलेला आहे. तर ही गर जरा थोडं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि छान असं याला बारीक करते. तर इथं सीताफळचा गर पण मी छान असा बारीक करून घेतलेला आहे. इकडं दूध पण थंड करून घेतलेलं आहे. तर आता दूध थंड करून मग सीताफळचा गर त्यात घालायचा आहे. तरी सगळा गर एक सीताफळाचा 1 वाटी दुधासाठी मी टाकून घेणार आहे. तर बघा सीताफळचा गर घालून छान असं मिक्स करून घेतले. तर छान असं मस्तपैकी घट्ट मोठ आपली सीताफळ रबडी तयार झाली. मी छोट्या एका वाटीमध्ये काढून घेते. तर बघा छान मस्तपैकी मी आज उन्हाळ्यामध्ये थंडगार सीताफळ रबडी बनवून घेतली. तुम्हीही करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.